नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज तुमच्या स्क्रीनवरती हा एक प्रश्न दिसत आहे ज्यामध्ये 3 + 3/100 + 3/1000 + 3/10 lakh इज इक्वल टू द डेसिमल नंबर। मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर यामध्ये सांगितलेलं आहे की या सर्वांची प्लस करून त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं। तुम्हाला ऑप्शनसुद्धा 4 दिलेले आहेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, सुरुवातीला जे फ्रॅक्शनमध्ये आहे त्यांना आपल्याला डेसिमलमध्ये करून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला 3/100 जे दिलेले आहेत त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला डेसिमलमध्ये। या 1 वरती 2 झिरो आहेत म्हणून काय करायचं, हा 3 लिहून घ्यायचा। 1च्या पुढे 2 झिरो आहेत, 2 डिजिट सोडून काय द्यायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे। 2 डिजिट झाले, पॉईंट द्यायचा, 1 झिरो द्यायचा। हे झाला एक। दुसरा 3/1000 आहे, याला जर डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला 3 डिजिट सोडून पॉईंट द्यावे लागतील। 3 लिहून घ्यायचा, 1 2 3 डिजिट, 1 2 3 डिजिट सोडून काय करायचं, पॉईंट द्यायचं। त्याचं कन्वर्जन झालेलं आहे 0.003। तिसरा जो दिलेला आहे तुम्हाला 10 लाख, तर याला कन्वर्ट करताना 3 लिहून घ्यायचा, 1 2 3 4 5 6 6 झिरो द्यायचे, 6 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे। त्यासाठी 1 2 3 4 5 6 पॉईंट द्यायचा आणि झिरो द्यायचा। तर आता या सर्वांची प्लस करून घ्यायची आहे किंवा मांडून घ्यायचं। 3 + 0.03 + 0.003 + 0.000003 यांना उभ्या मांडणीमध्ये जर आपण मांडलं तर बघा 0.03 प्लस हा एक 3 राहिलेला आहे इथे, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर 0.003 प्लस 0.000003 हा 3 जशाल तसा 0 0, हा 3, हा सुद्धा 3 जशाल तसा 0, पॉईंट इथे 3 येणार। हे जे ऑप्शन आहे हे आपल्याला कुठे दिसते बघा, चारही ऑप्शनमध्ये आपल्याला 3 सुरुवातीला आहे, त्यानंतर 0.03 आहे, 0.03 पहिल्यामध्ये आहे, 0.03 दुसऱ्यामध्ये आहे आणि 0.03 चौथ्यामध्ये पण आहे। पण पॉईंटच्या नंतर 033 इथे नाही आहे, इथे आहे, सेकंड नंबरमध्ये आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे सेकंड।